द्या एक पापलेट 200 ला द्याल ना? एक द्या. अहो द्याल द्या. ठीक आहे. मला काय घ्यायचं आहे? हे पैसे घ्या. अरे राजेश 200 रुपयात एक पापलेट दिला मावशीनी. आता मी तो घेऊन चालली. हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन. आज मी तुम्हाला पापलेट फ्राय करताना दाखवते. बाजारातून घेऊन आले एकच पापलेट. आता त्याची ती रेसिपी तुम्हाला दाखवते फ्राय करताना वगैरे. पापलेट आता कापून घेते. पहिल्यांदा एक साईडचे शेपूट कट करते. पंख आहेत ते इकडला एक कट करायचा, हे दोन्ही साईडचे, आणि शेपूट छोटासा, जास्त कट करायचा नाही. आणि हा इथे पोट आहे, पोटाला कट करून त्यातली घाण काढून टाकायची. करून झाले. आता याला चीर पाडते. हे बघा, याची चीर पाडली, अशी चीर पाडली. आपण धुवून घेते. आता चांगला धुवून घेतला. मीठ घेते थोडंसं, आणि 2 कोकम घेते. मीठ आणि कोकम चांगलं असं चुरून घ्यायचं. बघा, कोकम आणि मीठ चांगलं चुरून घेतलंय. आता मी हे मच्छीला लावून घेते. असं चांगलं लावून घ्यायचं. आता 5 मिनिटं ठेवून देते. थोडंसं आतमधून पण लावून घेते. असं कोकम घालते आतमध्ये. अशा प्रकारे लावून ठेवते आता 5 मिनिटं. ते तोपर्यंत आता पेस्टची तयारी करते. पेस्ट लावायची आहे. तर 1 मिरची घेतली, थोडीशी कोथिंबीर, 2 पुदिन्याची पानं आणि 5-6 लसूण घेतलेत. यांची पेस्ट तयार करते पापलेटला लावण्यासाठी. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार केली आहे, मिक्सरला लावले बारीक. आता ती ही पापलेटला लावून घेते. ही हे बघा, अशी चीर पाडली मी पापलेटला. तर त्याच्यामध्ये पण भरून घेते. चव चांगली येते असं भरून घेतलं की. पाच मिनिटं लावून पापलेट ठेवून देते. त्याच्यावर झाकण ठेवून देते. 5 मिनिटं असं ठेवून देते. नंतर तळण. 10 मिनिट झालेत लावून ठेवलं होतं मच्छीला. आता मच्छीला लावण्यासाठी 3 चमचे तांदळाचे पीठ घेतले, 2 चमचे रवा आणि 2 चमचे घरगुती मसाला घेतलाय, आणि 1 चम्मच बेडगी मिरची पावडर. असे सगळे एकत्र मिक्स करून घेते. थोडंसं मीठ टाकते, कारण कोटिंगला पण चव येण्यासाठी. कोटिंगमध्ये जर मीठ टाकलं तर त्याची चव वेगळी येते. आता मिक्स करून घेते सगळं. हे बघा, आता 15 मिनिट लावून ठेवलं होतं, ते चांगलं मुरलंय पापलेटला. बघा, अशी मच्छी दोन्ही बाजूनी कोटिंग करून घ्यायची. दोन मिनिट अशीच ठेवून देते. गॅस पेटवते. आता थोडासा बारीक करून ठेवते. तव्यात तेल सोडून ठेवते. तेल गरम झालंय. 5 मिनिटं झाली. आता याच्यामध्ये हाताने पत्ता ठेवते. त्याच्यावर मच्छी ठेवून देते.
पापलेट, अख्खा पापलेट. बारीक गॅसवरच करायची, मोठा गॅस करायचा नाही, पापलेट करपेल, शिकणार पण नाही व्यवस्थित. 5 मिनिटं झालेली आहे. पापलेट पलटी करून बघते शेकलाय काय. आता शेकलाय, थोडासा पलटी मारते. मोठा पापलेट आहे, आता पलटी मारते त्याला. तर झालेला आहे बऱ्यापैकी. हे बघा शेकलेला आहे कसा मस्तपैकी. वास छान येतोय, टेस्टी टेस्टी. थोडंसं तेल सोडते, कमी वाटतंय तेल. कमी वाटलं की तेल सोडायचं असं. पापलेटची दुसरी बाजू पण शेकली आहे. बघूया आता. ही बघा झालेली आहे तयार. अजून 2 मिनिटं राहू दे. मस्त क्रिस्पी क्रिस्पी टेस्टी टेस्टी पापलेट. चला आता क्रिस्पी क्रिस्पी टेस्टी टेस्टी पापलेट तयार झालेला आहे. ज्वारीची गरमागरम भाकरी आणि पापलेट खाणार आता.